माननीय राजसाहेबांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेबांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करावा. स्थानिक शाखाध्यक्ष महेश परब आणि उपशाखाध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी राजसाहेबांचा सत्कार करून. गोरे जाऊन 500 वर्ष होतील आता, इतकी वर्ष मरून तुझ्या लागलं काय रे हाता. गोरे जाऊन 500 वर्ष होतील आता, इतकी वर्ष मरून तुझ्या लागलं काय रे हाता. आपण ज्यांच्या आतुरतेने वाट बघताय त्या माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावे. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमचे फटाके बंद करा रे, मला अजून एक सभा आहे. तुम्ही जरा थोडेसे बाजूला झालात तर मागच्या लोकांना दिसू शकेल. या बाजूनी काढा ना फोटो, तोच दिसतो मी, तसाच दिसेन. या बाजूला या. निवडणुकीला शेवटचे 2 दिवस आता बाकी आहेत प्रचार संपायला. आम्ही बोलून कंटाळलो, पण तुम्ही ऐकून कंटाळत कसे नाही मला कळत नाही. मी माझ्या एकट्याचाच नाही म्हणत आहे, मी सगळा जो काही महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू आहे आणि ज्या प्रकारचं बातम्या आपण वाचतोय, ज्या प्रकारचं आजूबाजूला वातावरण आहे, आज निवडणुका आहेत म्हणून काहीतरी नकारात्मक बोलायचं, नुसतंच सरकारच्या विरोधात बोलायचं, फक्त तुम्हाला एक काळी बाजूच दाखवायची, असा भाग नाही आहे तो. मला असं वाटतं निवडणुकीचा प्रचार ही तुम्हाला वस्तुस्थितीची कल्पना देणं, परिस्थितीचा अंदाज देणं, हे प्रचारात मी माझं काम आहे असं समजतो. ती गोष्ट बोलण्यासाठी म्हणून मी तुमच्यापाशी येतो, तुम्हाला ती गोष्ट सांगतो. कालच मी नाशिकच्या सभेमध्ये मी या सर्व टेलिव्हिजन, या सर्व वृत्तवाहिन्या ज्या आहेत, सर्व वर्तमानपत्र जी आहेत, त्यांचे मी खास करून मी आभार मानीन की या निवडणुकीच्या वेळेला वेळ कमी असतो, सगळ्या ठिकाणी जाणं काही होत नाही, परंतु तुमच्या मार्फत मी जे बोलतोय ते महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत पोचतंय. आणि मी जे बोलतोय ते महाराष्ट्रातल्या लोकांना पटतंय. हे येणाऱ्या ज्या काही रिॲक्शन्स असतात त्याच्यावरनं कळतंय. आज सोशल मीडियाही देखील इतका मोठ्या प्रमाणावरती आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन असतो.
फावल्या वेळामध्ये माझंही भाषण त्यांना ऐकता येतं. आणि म्हणून मी ज्या काही गोष्टी तुम्हाला, जे चित्र आज महाराष्ट्रभर आहे, जे महाराष्ट्रातल्या शहरामध्ये आहे, जे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आहे, हे तुमच्या समोर ठेवणं हे माझं काम आहे आणि त्याचा तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. आजच एक बातमी आली आहे की पंजाब महाराष्ट्र जी कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्या बँकेतले जे काही खातेदार आहेत त्यातले कालपर्यंत 3 जण हार्ट अटॅकने गेले होते आणि काल त्यातल्या एका महिलेने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये जवळपास 14,000 शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आत्महत्या केली. पाच वर्षामध्ये 14,000 शेतकरी, याचा तुम्हाला पटकन अंदाज नाही येणार की बाबा 5 वर्षामध्ये 14,000 शेतकरी. कारण आपल्याकडे काय माणसं मेली तर आपल्याकडच्या लोकांना काय त्याचा फारसा फरक पडत नाही. चुक 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 करतात आणि सोडून देतात. 5 वर्षामध्ये 14,000 शेतकरी, याचा अर्थ जर समजा अख्खा काढला, त्याचं जर गणित काढलं तर जवळपास दिवसाला 3 तासाला एक आत्महत्या, याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आत्महत्या झाल्यात. एका बाजूला बँका बुडतायत, एका बाजूला आमचा शेतकरी आत्महत्या करतोय, शहरातली स्थिती बिकट होत चालली आहे, ग्रामीण भागातली स्थिती बिकट होत चालली आहे. देशभरातच मंदीचा इतकी मोठी लाट आहे, इतकं मोठं सावट आहे की साधारणपणे पुढचं वर्ष हे कसं जाणार आहे आणि त्यातनं काय काय आपल्याला ऐकायला मिळणार आहे, काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे, ही परिस्थिती सुधरो एवढीच फक्त मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की ह्याच्यात काही सुधारणा हो. पण ज्या प्रकारचे निर्णय घेऊन ठेवलेले आहेत, त्या प्रकारचे निर्णय घेतल्यानंतर ही परिस्थिती लवकर सुधरेल असं काही चिन्ह दिसत नाहीये. आजच डॉक्टर मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान, यांचं आज एक मुंबईमध्ये भाषण होतं का पत्रकार परिषद होती मला कल्पना नाही, कारण ते बसून बोलत होते. कारण ते बसून बोलत असल्यामुळे मला कळलं नाही की ते समोर असलेली लोक कोण होती. परंतु डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे जर समजा तुम्ही बघितलं, तुम्ही काँग्रेस पक्ष बाजूला काढा, पण याच डॉक्टर मनमोहन सिंगांनी या भारताची जी अर्थव्यवस्था एका उंचीवर नेऊन ठेवली होती, ज्यांच्या अर्थाचं ज्ञान, त्यांच्या अर्थशास्त्राचं ज्ञान, याबद्दल जगामध्ये कौतुक होतं त्यांचं, ते आज जे सांगतायत त्यांचं असं म्हणणं आहे, ही जी मंदीची जी संपूर्ण जे मंदीचं सावट आहे, या मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका हा येत्या काळात महाराष्ट्राला बसणार आहे. आणि याचं कारण सर्वात जास्ती उद्योगधंदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत. आत्ताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या म्हणण्यानुसार आता गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये 5 लाख उद्योग बंद झाले. 5 लाख हे स्वतः देशाच्या अर्थमंत्री सांगतायत. आणि ज्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग सारखी एक व्यक्ती ज्यावेळेला सांगते की आर्थिक स्थिती धोक्यामध्ये आहे, हे काय आजचा पहिल्यांदा सांगता याच्यातला भाग नाही आहे, याच्या अगोदरही त्यांनी सांगितलं. पण ज्यावेळेला मी ते पाहत होतो त्यावेळेला पहिल्यांदा मला जे धस्स झालं, ते धस्स फक्त एवढ्यासाठी झालं की या मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसणार आहे. आणि मंदीचा फटका याचा अर्थ अजून लाखो लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
अजून अनेक बँका बुडतील, अनेक गोष्टी वरती येतील. आता याच्यासाठी आत्ताचं सरकार काय करते माहित नाही. म्हणजे मला आज एक कोणीतरी बातमी दाखवली. ती बातमी होती, ती व्हॉट्सअपवरची बातमी होती, त्याच्यामुळे मला ती खरी आहे खोटी आहे मला माहित नाही. पण जर तसं झालं तर आपण अजून खड्ड्यात गेलो म्हणून समजा. त्या बातमीमध्ये असं दिलं होतं की 2000 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या नोटा रिझर्व्ह बँक ने छापायच्या बंद केल्या आहेत. 2000 रुपयाच्या नोटा जर रिझर्व्ह बँकेने छापायच्या बंद केल्या आहेत, याचा अर्थ जर त्या 2000 रुपयाच्या नोटा परत जर बंद झाल्या, पुन्हा तुम्ही रांगेत. मला माहित नाही या मोदी सरकारला त्यांना देश कुठे न्यायचा आहे, कुठे घेऊन जायचं आहे. आज सकाळीच माझ्याकडे भारत पेट्रोलियमचे लोक आले होते. नफ्यामध्ये चालणारी एक कंपनी जी देशाला नफा देते त्याचं खाजगीकरण सुरू आहे. ती पण कंपनी काहीतरी रिलायन्सला देण्याचं चाललंय आणि त्याच्यामध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावरती तिथे देखील लोकांची कपात सुरू होईल. मला खरोखरच हे सगळं अख्खं चित्र पाहिल्यानंतर मला समजत नाहीये की आपण नेमके कुठे चाललोय. मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगत होतो तुम्हाला की आता आपला जो काही रस्ता, आता जे काही दिसतंय आपल्याला समोर चाललोय आपण, हे रशियाच्या मार्गावरती चाललोय. रशियामध्ये जसे एक 15-20 लोकच, एक 20-25 लोक तो देश सांभाळतात किंवा तो देश बघतात. पेट्रोलियमचं ह्यानी बघायचं, ह्यानी बघायचं आणि बाकी काही नाही, बाकी कोणाच्या नोकऱ्या करायच्या. अनेक उद्योगपती तो रशिया सोडून बाहेर गेले. आज आपल्या देशांमध्ये देखील अनेक उद्योगपती आज देश सोडून बाहेर गेले. अनेक लोक आजही बाहेर जात आहेत. आणि आम्ही काय करतोय आता? निवडणुकीची रणधुमाळी, धमाल, मजा. नुसत्या निवडणुका होत आहेत. आता लोकसभा झाली, आता लोकसभा झाल्यानंतर आता ही विधानसभा झाली, विधानसभा झाल्यानंतर परत वर्ष 2 वर्षामध्ये महानगरपालिका, मग परत जिल्हा परिषदा, मग मध्ये परत कुठच्या ग्रामपंचायती. आज बघा तुम्ही, आज जवळपास 33% आपण मुंबई महाराष्ट्र देशाला टॅक्स भरतो, 33%. आणि त्याच्यातनं दुसरा इनडायरेक्ट टॅक्स आपण कशातनं भरतोय, जो तुम्हाला रोज भरतोय तुम्हाला माहिती पण नाहीये, तुम्हाला कळत पण नाहीये ती गोष्ट. रोज जे तुम्ही तुमच्या मोटर बाईकमध्ये आणि गाड्यांमध्ये जे डिझेल आणि पेट्रोल भरताय ना, त्याचा सर्वाधिक किंमत ही आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे गोव्यापेक्षा आपण 8 रुपये जास्ती भरतो, दिल्लीपेक्षा आपण 4 रुपये जास्ती भरतो. म्हणजे सर्वाधिक पैसे पेट्रोल आणि डिझेलवरती भरणारा जर कुठचं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे, मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. म्हणजे तुम्ही या बाजूनेही पैसे भरतात, त्या बाजूनेही तुमच्याकडनं पैसे काढले जात आहेत. मोबदल्यात काय मिळतंय तुम्हाला? त्या मोबदल्यात तुम्हाला चांगले फुटपाथ मिळत नाहीयेत, तुम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीयेत. रस्त्याचे सगळे टॅक्स घेऊन पण वरती परत तुम्हाला टोल पण भरावा लागतोय. आणि त्याच्यातले काही शहाणे पत्रकार असतात, ते मला विचारतात काय झालं त्या टोलचं आंदोलन. माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे महाराष्ट्रातले 78 टोल नाके बंद झालेले आहेत, 78 टोल नाके. ते नसते बंद झाले तर आजही ते महाराष्ट्र लुटत असते. पण जे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं जे सरकार आलं, त्या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की आमचं सरकार आल्यावरती आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू. सरकार आलं, अजूनही टोल सुरू आहेत. मग त्यांचे केंद्रातले मंत्री म्हणायला लागले की टोल आम्हाला बंद करता येणार नाहीत. मग तुम्ही जाहीरनाम्यात काय दिलं? म्हणजे तुम्ही जे जाहीरनाम्यामध्ये देताय, आज तुम्ही सांगताय 10 रुपयामध्ये थाळी देऊ,
निवडून आल्यावरती परत सांगाल नाही नाही ते खोटं होतं, 100 रुपयाची आहे थाळी. जाहीरनामा म्हणजे काय असतो? तुम्हाला दिलेला एक शब्द असतो आणि शब्दही जर समजा पाळता येत नसतील मग कशासाठी जाहीरनामे पाहिजे? जाळून टाका ते जाहीरनामे. काय करायचे जाहीरनामे? देशातले म्हणजे कधी लाज वाटते या गोष्टींची. परवा दिवशी मी त्या कल्याण डोंबिवलीमध्ये गेलो होतो. त्या डोंबिवलीची अवस्था बघा. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित समाज इकडे राहत असताना इतकं बकाल शहर म्हणजे तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. त्या रस्त्यातल्या खड्ड्यांचं काय करायचं? या मुंबईतल्या रस्त्यांचं खड्ड्यांचं काय करायचं? हे खड्डे कधीच बंद होणार नाहीत. जोपर्यंत यांच्या हातामध्ये या महानगरपालिका आहेत तोपर्यंत हे खड्डे कधीच जाणार नाहीत. याचं कारण या सगळ्या कंत्राटदारांकडनं ह्यांना जे रस्त्याची कामं करण्यासाठी जे टक्के मिळतात ते टक्के ते कंत्राटदार जे ह्यांना देतात त्याच्यातनं त्या कंत्राटदारांकडनं चांगले रस्ते कधी बनूच शकत नाही. मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे की जिथे रस्ते बांधल्यानंतर दरवर्षी त्याच रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी 200 कोटीचं जवळपास कंत्राट निघतं. 200 कोटी रुपये खड्डे बुजवायला काढतं. टेंडर काढली जातात. म्हणजे ज्या महानगरपालिकेला तुम्ही जे पैसे भरताय त्याच्यामधनं हे रस्ते जे बनवायचे आहेत त्यातनंही पैसे काढतायत, जे खड्डे बुजवायचे आहेत त्यातनंही पैसे काढतायत. आणि तुम्ही काय? तुम्ही निमूटपणे पैसे देताय, कर भरताय. मी जो महाराष्ट्राला प्रश्न विचारतोय मी तुम्हाला तोच प्रश्न तुम्हाला पण विचारतोय. मी सगळ्या सभांमधून अरे तुम्हाला राग येतो की नाही? 30 माणसं तेच लोक आपण निवडून देतो आहोत. निवडणुकीच्या तोंडावर फक्त नुसते आपले वारेमाप पैसे वाटले की आम्ही घरंगळत जातोय. आजपर्यंत त्या खड्ड्याबंद किती? मी त्याशी कल्याण डोंबिवलीमध्ये तो एक पाडाच वाचून दाखवला. किती माणसं गेली आज खड्ड्यातमधनं? खड्डे चुकवताना गाडी पडली, मोटरबाईक पडली, अंगावरनं गाडी गेली. त्या दिवशी एक मुलगी गेली. मी म्हणजे ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात करणार त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट का त्याच दिवशीची मला तर आठवत नाही. मला स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला एक तरुण मुलगी मोटरबाईकवरनं ठाण्यातनं निघाली, खड्डा चुकवायला गेली, बाईक खाली पडली, तोल गेला, अंगावरनं ट्रक गेला. पण आम्हाला काय? दुसऱ्याच्या घरातली मुलगी ना, दुसऱ्याच्या घरातली मुलगी. आमच्या घरात काही झालेलं नाही. आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत काही होत नाही. आणि ह्या सगळ्या गेलेल्या लोकांबद्दल आम्हाला आता काय वाटेल असं पण झालंय. मला आजच सकाळी त्या दादर आणि या सगळ्या भागातले सगळे रहिवासी काही आले होते मला भेटायला. गाड्या पार्क करण्याचे आता चार्जेस लावत आहेत. तुम्ही उत्तम सोयी द्या, लोक स्वीकारतील. पण ज्यांच्या गाड्या आहेत तुम्ही ज्याच्यातनं वगळलेली भाग आहे तो या इथलाच आपल्या गोखले रोडचाच भाग वगळलेला जो भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये चार्जेस लावता येत नाहीत. तुम्हाला पण सांगून ठेवतो तिथे त्या सगळ्या गोष्टी चार्जेस लावायला, तिथल्या पाट्या काढायला आणि इतर काही गोष्टी करायला महानगरपालिकेचे लोक येत आहेत मोटरबाईकमधनं किंवा गाडीमधनं आणि नंबर प्लेट झाकून येत आहेत. का नंबर प्लेट झाकताय? चोरी करताय? लुटताय? की सांगायचं नाहीये महानगरपालिकेत? मग हे कोणाच्या आदेशाने सगळ्या गोष्टी सुरू आहेत? जर तुम्ही लोकांना सांगायला आलेलात, लोकांना तुम्ही बोलवताय, त्यांना तुम्ही विचारत पण नाही की बाबा आजपासून तुम्ही इथे पार्किंग करायचं नाही, कुठेतरी लांब तुम्ही कुठेतरी जागा देणार. म्हणजे महानगरपालिकेचे जे सगळे आरक्षित भूखंड होते ते बिल्डरांच्या घशात घालून मोकळे. आज जा तुम्ही तो माईम कॉजवेचा BSTचा डेपो बघा.
तो जो बीएसटीचा डेपो आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती पार्किंग उभं राहिलं असतं, पण नाही, एका बिल्डरच्या घशात घातला. हा इकडचा एसटीचा डेपो हा देखील एका बिल्डरच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे. अनेक गोष्टी सुरूच आहेत त्या, माहित नाही, आता पण घातला पण असेल. हे बघा, अर्धा दिला पण म्हणे. आम्ही हसतो, आम्हाला काही वाटतच नाही. बिल्डरला दिला, पैसे खाल्ले त्यांनी, धमाल, मजा येते. काय करायचं आता आम्ही? अच्छा, बाहेर पडायचं मुंबईतनं? बरं, चला आता आम्ही मुंबईतनं बाहेर पडतो. कुठे जायचं आम्ही? डोंबिवली कल्याणला जातो. तिकडे जागा नाहीये, पुढे जातो आम्ही. एके दिवशी सरकत उझबेकिस्तानला वगैरे जाल. जी जागा तुमच्या हक्काची आहे, इथले तुम्ही सगळे भूमिपुत्र आहात, तुम्ही या जागेचे मालक आहात, आणि या लोकांच्या सगळ्या नादान कारभारामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडत बाहेर जावं लागतंय. काही समाधानाचं काही आयुष्य नाही. आपल्याकडची आता एक भागातली या दादर, प्रभादेवी, माहीम, या सगळ्या परळ, लालबाग, अनेक जे मुंबईमधले अनेक मराठी पट्टे आहेत तिकडच्या आता भाषा बदलायला लागली आहेत. शिवाजी पार्क मैदानाची भाषा बदलायला लागली. आता जा संध्याकाळचे कधी फेरफटका मारा, कानावरती येणारी भाषा कुठची आहे बघा. आता मराठी कमी येते. अहो, जे तुमचं आहे, जे तुमच्या हक्काचं आहे, तेही आम्हाला टिकवता येत नाहीये. तेही आम्ही घालून बसतोय. ही जी मेट्रो आहे ना, मेट्रो, माझं वाक्य लक्षात ठेवा, मी कधी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. मी कधी प्रगतीला तसा, जर चांगली प्रगती होणार असेल तर मी विरोध करणारातला नाही. मी विरोधासाठी विरोध करत नाही. पण ही जी मेट्रो जाते ना मुंबईमधनं, हीच या मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार. उद्या अशा प्रकारचं दळणवळण वाढलं ना की तिकडच्या जागांचे भाव वाढायला लागतात. उद्या ते तुमच्या हाताबाहेरचे भाव असतील. खरं तर शहरामध्ये गर्दी होऊ नये, शहरातनं गर्दी बाहेर जावी, याच्यासाठी खरं तर प्रयत्न व्हायला पाहिजेत. तुम्ही परत याच गोष्टी आणतात. म्हणजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये बीएसटी आहे, रेल्वे आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर इकडच्या काही अनेक आस्थापनाही बाहेर गेली पाहिजेत. तुम्ही बाहेर या गोष्टी हलवल्या पाहिजेत. पण नाही, त्या मेट्रोसाठी इथे एकतर तुमचा म्हणजे तुम्हालाही चिरडणार आणि त्या आरेतली झाडही चिरडून टाकली. एका रात्रीत जवळपास 2700 झाडांची कत्तल केली. 2700 झाडं मारून टाकली. खरं तर काहीच गरज नव्हती, काही आवश्यकताच नव्हती त्या गोष्टींची. मी पर्याय सुचवला होता त्यांना की आपली कुलाब्याला जी बीपीटीची जमीन आहे त्या जमिनीवरती तुम्ही कारशेड करा, मेट्रोची कारशेड करा, नाहीतरी तिकडनं सुरू होते, मग तिकडे का नाही सुरू करत? नाही, कारण ती काय कोणाच्या तरी उद्योगपतीच्या घशात घालायची असणार जमीन. आणि म्हणून आरेची जमीन ती झाडं कापली. आता काहीतरी फक्त 44 झाडं उरली आहेत. मला राग या गोष्टींचा येतो ना की हे ज्या सरकारमध्ये बसलेत ना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, एका रात्रीत 2700 झाडांपैकी 44 उरली आहेत. बाकीची सगळी झाडं छाटून टाकल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख काय सांगतायत? काळजी करू नका, सत्तेवर आल्यावर आम्ही परत त्याला जंगल घोषित करू. कसं? गवत लावण्यापासून सुरुवात करणार आहात? आणि ही माणसं येऊन तुमच्या तोंडावर असल्या गोष्टी सांगतात आणि पटतात. मग ज्या वेळेला कापली जात होती त्याच वेळेला काय तिकडे उभे राहिले? खरं सांगतो मी तुम्हाला, ती झाडं ज्या वेळेला कापली गेली ना, आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये म्हणतात की रात्रीच्या वेळेला झाडा फुलांना हात लावू नये. आपल्या लहानपणापासून सांगितलं, झोपलेली असतात त्यांना हात लावू नये. आणि या सरकारने काय केलं? रात्रीच्या रात्री, कोर्ट पण बघा गमत आहेत, कोर्टाकडनं पण लगेच रात्रीच्या रात्री आदेश येतात आणि ही झाडांची कत्तल केली जाते.
मी एक व्यंगचित्रकार असल्यामुळे मला ना काहीतरी त्याचे संदर्भ एकमेकांशी कुठेतरी आम्ही जुळवत असतो. काय काय गोष्टी आम्हाला दिसत असतात. हे सरकार ज्या वेळेला रात्री ज्या वेळेला ते कत्तल करत होतं ना, झाडांची कत्तल करत होतं ना, मला तो कोण आठवला माहितीये? रामन राघव आठवला. रामन राघव होता माहितीये, खुनी. रात्री लोक झोपले असताना येऊन डोक्यात दगड घालायचा. आरेच्या बाबतीत विचार केला तर हे रामन राघव सरकारच आहे. रात्रीच्या वेळाही येऊन झाडं कापतायत. आम्हाला त्याची काही किंमतच उरलेली नाही हो या गोष्टींची. आणि मला मी खरंच सांगतो, ज्या समाजाला काही वाटेनासं होतं ना, ज्या समाजाला काही काही अंगावरनं वरवंटा फिरवलं तरी चालतं ना, त्या समाजाचं काही नाही होऊ शकत. ज्या समाजाला राग येत नाही, जो समाज अरेला कार्य करू शकत नाही, त्या समाजाकडनं काहीही पुढे घडू शकत नाही. हा जो काय प्रदेश ज्याला आज आपण देश म्हणतोय, या देशावरती आजपर्यंत असेच राज्य करत आले अनेक लोक. 1000 वर्ष राज्य झालं या देशावरती. तुला राज्य करायचंय, कर राज्य आमच्यावर. तुला करायचंय, तू राज्य कर आमच्यावर. तुला करायचंय, तू राज्य कर आमच्यावर. आम्ही असेच. आणि म्हणून ही एखादी व्यक्ती निर्माण होते, जन्माला येते, जी आम्हाला समजून सांगते की हे तुमचं आहे, त्याच्यासाठी लढा. ते आमचे शिवछत्रपती ज्या वेळेला आले तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अंधार होता. म्हणून आपण पुजतो. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतात. ते त्या गोष्टींसाठी उभे राहतात. आणि आज काय चालू आहे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये? काहीतरी नवीन टूम काढले, आंतरराष्ट्रीय काहीतरी बोर्ड महाराष्ट्र सरकारचा. शालेय शिक्षण, त्या शालेय शिक्षणामधनं आमच्या शिवाजी महाराजांचे धडेच काढून टाकलेत. महाराष्ट्र राज्याचं आंतरराष्ट्रीय बोर्ड काहीतरी काढलंय त्या तावडेंनी. ते गेले, घरी बसले. ते बहुधा महाराजांचा शाप लागला असणार. पण बोर्डामधनं तुम्ही महाराजांचा चॅप्टर काढून टाकता. आणि त्याच्यानंतरही आम्हाला काही वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा धडे वगळले, रस्त्यामध्ये खड्डे आले, आमच्याकडे बँका बुडाल्या, आमचे जे काही ठेवीदार आहेत त्यातल्या कोणी काय आत्महत्या केली, आमच्या ठेवी बुडतायत, आमच्या मुलांची लग्न अडतायत, आमच्या मुलांना नवीन नोकऱ्या लागत नाही आहेत, असलेल्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यावरनं लोकांना आम्हाला काढलं जात आहे. काही नाही. महाराष्ट्र आमचा थंड थंड लोण्याचा गोळा असतो ना, तसे आम्ही थंड. महाराष्ट्र हा असा कधीच नव्हता. मी माझ्या सगळ्या भाषणांमध्ये मी सातत्याने सांगतोय, अहो ज्या महाराष्ट्राने, ज्या आमच्या मराठा साम्राज्याने, ज्याने अटकेपार झेंडे फडकवले, आज जो पाकिस्तान अफगाणिस्तानच्या टोकावरती असलेला एक अटक नावाच्या किल्ल्यावरती आमचा भगवा फडकला होता, त्यावेळेला आपण म्हणतो की आमच्या मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. तो मराठा आमचा, तो महाराष्ट्र आमचा थंड बसलाय. शिवसेनेची होर्डिंग्स लागली आहेत. हीच ती वेळ. 5 वर्ष का वेळ नव्हता तुम्हाला? खरं तर हे ते सांगूच शकत नाही, पण आज मी महाराष्ट्राला सांगू शकतो की हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्ही रागावून चिडून बाहेर पडणं गरजेचं आहे. मी आज जी भूमिका घेतली आहे ना, ती भूमिका याच गोष्टींसाठी आहे की मनातल्या मनात तुमचा राग नुसता दाबू नका. तुमचा राग व्यक्त होणं गरजेचं आहे. तो व्यक्त होण्यासाठी, तो व्यक्त करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राला एका सक्षम सबळ अशा एका विरोधी पक्षाची गरज आहे. आणि त्या विरोधी पक्षासाठीची ही निवडणूक मी आज इथे तुमच्या समोर लढवतोय. या निवडणुकीसाठी म्हणून मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. म्हणून या निवडणुकीसाठी मला तुमचे आशीर्वाद मला जे आज हवे आहेत ते मागण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. येत्या 21 तारखेला जागे राहा. सकाळी जागेच असता, पण विसरून जाऊ नका. आमची स्मरणशक्ती कमी असते. आमच्याकडे फटाफटा व्हॉट्सअप येतात ना, अगोदरचं आम्ही सगळे विसरून जातो. अशा गोष्टी विसरू नका.
ज्या काही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गोष्टी घडल्या आहेत, ज्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत, जे सकाळची वर्तमानपत्र वाचल्यानंतर तुम्हाला जे वाटतंय, जे टेलिव्हिजन चॅनल पाहिल्यानंतर, जे तुम्ही ऐकल्यानंतर जे वाटतंय, तो राग येत्या 21 तारखेला व्यक्त करा. जे मी माझे सगळे शिलेदार जे मी आज तिथे विधानसभेमध्ये मला पाठवायचे आहेत, तो तुमचा राग व्यक्त करण्यासाठी मला पाठवायचे आहेत. म्हणून आमचा कुठे गेला संदीप? आणि संदीप कवडे हे सगळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे शिलेदार आज तुमच्या समोर मी घेऊन आलोय, या सर्वांना आपण आपले आशीर्वाद द्यावेत आणि येत्या 21 तारखेला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक उमेदवाराला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण यांना सर्वांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. आपण सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीत आणि सभेची सांगता करूया. अजून एक आपली शिवडीला सभा आहे राज ठाकरे साहेबांची. तर शिवडीच्या सभेला राष्ट्रगीताने सांगता होईल. तर आपण सभा इथे आटोपती घेत आहोत. धन्यवाद. आपण सर्व उत्स्फूर्तपणे इकडे आलात. आणि ब्राह्मणदेव आहुजा कॉम्प्लेक्स आणि संबंधित सर्वच इमारतीतील रहिवासी यांची मी माफी मागतो की आमच्या सभेमुळे त्यांची गैरसोय झाली. तसदीबद्दल क्षमस्व असावा. मी दिलगिरी मनसेतर्फे दिलगिरी व्यक्त करतो आणि ही सभा इथे समाप्त झाली आहे असं जाहीर करतो.